नमस्कार तर आज आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशीच्या सगळ्यांना मंगलमय खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यांना पांडुरंगाच्या कृपेने प्रत्येक गोष्ट मिळू दे आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ देत. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या इच्छा पांडुरंग महाराज पूर्ण करू देत आणि सगळ्यांच्या जीवनात सुखी समाधान जीवन लाभू दे. तर बघा आता मस्त अशी देवपूजा झाली आहे बघा. तर बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. तर विठ्ठल रुक्माईची मूर्ती गेल्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की माझ्या सासऱ्यांनी आणली आहे पंढरपूरवरून. तर खूप छान दिसते मूर्ती बघा आणि एवढं छान मंदिर वाटतं होतं ना. आणि घरामध्ये देवपूजा वगैरे केली तर मंगलमय वातावरण वाटतं. मुंबईसारख्या ठिकाणी पांडुरंगाचं मंदिर काही विशेष नाही आहेत, त्यामुळे मग आपल्या घरातच पूजावं लागतं आणि कुठे मंदिरात वगैरे जायला नाही आहे. मग घरामध्ये आणि गावी कसं मंदिर वगैरे असेल तर आपल्याला छान वाटतं. आणि दारामध्ये अशी छोटीशी रांगोळी काढून दिवा लावला होता. त्यानंतर फराळाचा काल आणलं नव्हतं साबुदाणा वगैरे, म्हणून मग डीमार्टला गेली. सांगितलं की थोड्याच वेळावर म्हणजे थोड्याच अंतरावर डीमार्ट आहे आणि तिथे गेली बघा. साबुदाणा भगर आणि छोटा साबुदाणा इन्स्टंट भिजण्यासाठी तोही घेतला आणि डीमार्टमध्ये गेलं आणि वर गेलं नाही असं होणारच नाही. तर बघा थोडंसं वर चक्कर तरी मारून येतच माणूस. तर वर म्हणजे सेकंड फ्लोअरवरती जिथे की सगळे अप्लायन्सेस किंवा आपल्या ज्या वस्तू असतात कपडे वगैरे सगळं एक चक्कर मारून तरी येतच 15-20 मिनिटाची का होईना. त्यामुळेच तर म्हणतात डीमार्टमध्ये गेला तर आपला टाईमपास जास्त होतो आणि वस्तू आपण खरेदीही जास्त करतो. परंतु मी कामाचंच वस्तू घेतल्या फक्त बघा, पाहू शकता. नुसती गेली आणि आपलं फक्त जेवढं कामाचं होतं दही दूध वगैरे सगळं घेऊन आली. त्यानंतर बघा आता बिलिंगला गेली होती. मग बिल घेतल्याच्या नंतर आता मी बाहेर आली. आता झालंय, आता गाडीमध्ये ठेवते सामान आणि घरी जायचं आहे. आणि घरी जाता जाता तुळसही घ्यायची. तर तुळस घेतली आणि घरी आल्यावर मस्त असा बघा तुळशीचा हार केला. पांडुरंगाला तुळस वगैरे वाहून घेतली, कारण की मान आहे की तुळशीचेच, पांडुरंगाला तुळशीचाच मान आहे. त्यामुळे मग मंदिराला तुळशीचाच हार बनवला आणि तुळशीचा हार मंदिराला लावला. तर खूप छान वाटत होतं, प्रसन्नमय मंगलमय वातावरण होतं आणि खूप छान वाटतं ज्यावेळी आपण छान अशी देवपूजा करतो. घरामध्ये धूपदीपांचा वास दरवळतो. आणि तुम्हीही असंच केलं की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझं मंदिर म्हणजे माझी देवपूजा तुम्हाला कशी वाटली, पांडुरंगाची मूर्ती आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगायला विसरू नका. तर बघा असं छान दिसते मंदिर बघा. पांडुरंगालाही तुळस अर्पण केली आणि इथं बघा रांगोळी मोडले आमच्या भावानी, शिवाय दादानी. लहान मुलं घरात असली तर थोडंसं इकडे तिकडे करतातच, त्यामुळे मग होतं. आता लहान मुलं देवाचं स्वरूप असतात. डीमार्टमधून आली बघा आणि हा छोटावाला जो मिनी साबुदाणा असतो तो भिजत घातलाय. आता थोडंसं फराळाला बनवतो. तसेच बटाटे वगैरे कट करून ठेवले, आता करते. मिस्टरांना बनवून दिले, त्यांचे गेले ते. आता आमचा फराळ राहिलाय तर फराळ करूया. तर तुम्ही आय होप तुम्ही पण केला असेल फराळ छान. तर चला मग भेटू पुढच्या आता. तर बघा आता फराळाचं तयार करायला घेतलं तर त्यामध्ये चिप्स आणि पापड्या, कारण की मुलांनाही उपवास आहेत आणि आपण स्वतःसाठी काही करत नाही, परंतु लहान मुलांना उपवास आहेत तर त्यांनी आवडीने चिप्स आणि पापड्या वगैरे खातात. त्यामुळे मग परंतु पाय खूप दुखत होते, त्यामुळे मग किचन वाट्यावरच बसली आणि फराळाचं बनवलं. आणि कधी कधी असं वाटतं की बसून बनवलेल्या गोष्टी तर म्हणजे गॅस खाली असेल तर बसून बनवलं तर छान वाटतं. पसारा थोडा जास्त होतो परंतु ठीक आहे ना, पण आपल्या तर पायांना आराम भेटतो. तर बघा ह्या पापड्यांची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती केलेली आहे. या पापड्या खूप छान होतात बटाट्याच्या आणि साबूच्या. तर जाऊन नक्की चेक करा आणि खूप छान आहेत. घरामध्ये ज्यावेळी ऊन पडतं ना त्यावेळी तुम्ही सुकून घरामध्येच बनवू शकता. तर खूप चवीला छान आहेत. आणि मग चिप्स वगैरे तळले आणि तळल्याच्या नंतर साबुदाणाही बनवला. तर लहान मुलांना म्हणजे दोघांना आम्हाला सगळ्या घरामध्ये पूर्ण सगळ्यांना एकादशी आहे, त्यामुळे मग फराळाचं जास्तच बनवलं होतं. तर आजचा दिवस फक्त फराळाचं बनवण्यातच गेल्यासारखा गेला आहे. तर इथे पिऊ बघा हसवत होती, त्यामुळे मी हसत होती. त्यानंतर आमचे फराळ वगैरे सगळं करून घेतलं. आताच बघा आता फराळ करून झालंय. आमचा दादा उचलतोय फराळाचं. अरे त्याच्यावर नको ठेवू, त्याच्यामध्ये अरे साबुदाणा आहे ना थोडा त्याच्यात बाबू.
मी बघा पूर्ण ओली होऊन आले आता, पाहू शकता पूर्ण अंग बिंग सगळं ओलं झालंय. एवढ्या जोरात पाऊस येतोय की बघायला नको. आता पिऊला ट्युशनला सोडायला गेली तर एवढा जोरात पाऊस होता तर पूर्ण भिजून आले. भिजल्यामुळं बसले. आता साडी काढावी लागेल. दिसत असेल हे पूर्ण ओलं झालं. बघा इथे पाहू शकताय. तर म्हणजे मी जस्ट भिजून आली पिऊला सोडून, तुम्हाला सांगितलं. त्यानंतर एवढं ऊन पडलं ना, म्हणजे जस्ट 5-10 मिनटासाठी ऊन आणि 5-10 मिनटासाठी पाऊस असं वातावरण चालू आहे. म्हणजे 5 मिनटामध्ये पाऊस पडतो आणि 5 मिनटात आभाळ पूर्ण छान म्हणजे निर्वळ्यासारखं होतं. आणि बघा इथे जास्वंदाला छान फुलं आलेत. तर बघा संध्याकाळची सांजवात लावली, म्हणजे आधीच दिवा चालू होता कारण की आज दिवसभर चालू ठेवला होता. इथे छान चहा ठेवायचा होता, ब्लॅक टी, आणि बटाटे बॉईल करून घेतले कारण की आता बनवायचे होते. मला खायची सगळ्यांची फरमाईश होती की आम्हाला साबुदाणा वडा खायचा आहे. मस्त चहा वगैरे करून घेतला, चहा ठेवलाय बघा आता. आणि भांडे बघा एवढे भांडे वगैरे घासून झालेत आणि चहा ठेवलाय. आता बटाटे बॉईल केले. साबुदाणा मगाशी जेव्हा डीमार्टमधून आली त्यावेळेस भिजत टाकला होता, छोटाही टाकला होता आणि मोठाही टाकला होता. मोठ्या साबुदाण्याला वेळ जातो, परंतु छोटा साबुदाणा पटकन इन्स्टंट होतो, त्यामुळे मग मोठ्या साबुदाण्याचे वडे बनवायचे होते. त्यानंतर बघा आता संध्याकाळच्या वेळेमध्ये साबुदाणे आपले आमटी बनवतात ना, भगर आमटी बनवायची होती थोडीशी. त्यासाठी हिरवी मिरची टाकली, किसून बटाटा टाकला आणि शेंगदाण्याचं कुटा होता त्याचं पाणी म्हणजे पाणी टाकून ठेवलेलं होतं. ते छान एकदम चवीला अप्रतिम होते. नक्की एकदा तरी ट्राय करा. जर पाहिजे असेल फुल रेसिपी तर नक्की कमेंट करायला विसरू नका. त्यानंतर कुरकुरीत असे साबुदाण्याचे वडे बनवले. तर प्रत्येकजण जाड साबुदाण्याचे वडे बनवतं आणि भगर बनवली, तर असा व्हिडिओ होता.